नमस्कार मंडळी, मानसशास्त्रावर अधिक जाणून घेऊया सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मानसी देशमुख यांच्याकडून. नमस्कार मानसी. नमस्कार. तू आज इथे आलीस आणि मानसशास्त्रज्ञाबद्दल बोलणार आहेस, तर त्याबद्दल आधी मुळात तुझे धन्यवाद. आणि मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ ह्याच्यातला मला वाटतं आधी तू फरक सांग, कारण त्याबद्दल खूप लोकांचा गोंधळ होतो आणि मग आपण हो, निश्चितच. मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ञ म्हणजे बेसिकली जरी त्यांचं वर्क काम करण्याचं एक क्षेत्र जरी सेम असलं तरी जेव्हा मानस तज्ञ आपण म्हणतो तेव्हा ते डॉक्टर्स असतात, MBBS ची डिग्री असते त्यांच्याजवळ पूर्णतः, आणि त्याच्यानंतर त्यांनी डिप्लोमा इन सायकियाट्रिक सर्व्हिसेस, मेडिसिन्स वगैरे असं, म्हणजे एक सायकियाट्रीची त्याच्या बरोबरीने त्यांच्यानंतर डिग्री असते की त्याच्या आधारे ते मेडिसिन हे बेसिकली प्रिस्क्राईब करू शकतात, की जी पॉवर ही सायकोलॉजिस्टकडे नसते. म्हणजे आपण असा फरक बघतोय आता, मानसोपचार तज्ञ म्हणजे सायकियाट्रिस्ट की जे औषधं प्रिस्क्राईब करू शकतात, आणि आपण जेव्हा म्हणतो की मानसशास्त्रज्ञ ज्यांना आपण म्हणतो सायकोलॉजिस्ट, जे मानसोपचार तज्ञांबरोबर कामं करतात, शाळांमध्ये कामं करतात, वेगवेगळ्या NGOs मध्ये कामं करतात, मुख्यत्वे करून समुपदेशन ज्याला आपण काउन्सेलिंग म्हणतो, किंवा काही सायकोलॉजिकल टेस्ट असतात, चाचण्या असतात, जसं की आता बुद्धिमत्ता चाचणी आहे, IQ करतो, ऍप्टिट्यूड टेस्टिंग, हे सगळं शाळेच्या बाजूने जाणारं असं एक मानसशास्त्राचं चित्र आहे किंवा तो एक अभ्यास आहे. आणि हे सगळं सायंटिफिकली एक सायन्स आहे, शेवटी सायकोलॉजी आहे. तर या सगळ्याचा अभ्यास हा मानसशास्त्रज्ञांचा म्हणजे सायकोलॉजिस्टचा अधिक खोलात झाला असतो. पण त्यांचा म्हणजे काय फरक आहे असं विचारलं तर औषधं देणं याच्यामध्ये एक फरक आहे असं मी म्हणेन, की ती जी पॉवर आहे ही फक्त आणि फक्त सायकियाट्रिस्टकडे असते, आणि सायकोलॉजिस्ट हे त्यांच्या बरोबरीने काम करतात. काही निदान करायचं असतं भावनिक समस्येचं, किंवा काही वर्तणुकीच्या समस्या असतात, किंवा काही नात्यांमधले हळवे प्रश्न असतात, पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम्स असतात, काही नैराश्य, चिंता यासारख्या ज्या समस्या आहेत, डिप्रेशन, अँझायटी किंवा मूड स्विंग्स असे जे आता आपण कॉमन बघतो, काही ॲडिक्शन्स असतात. तर हे सगळे भाग हे सायकोलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट हे दोघंही बघत असतात. फक्त मुख्यत्वे करून सायकियाट्रिस्ट हेच फक्त ज्याला मी मगाशी म्हटलं की औषध, मेडिसिन प्रिस्क्राईब करणं, ही पॉवर एंटायरली त्यांच्याकडे असते. तुम्ही PhD असलात, आणखीन काही तुमच्याकडे डिग्रीज असल्या, तुम्हाला अगदी जरी औषधं माहिती असली तरी सायकोलॉजिस्ट ती औषधं देऊ शकत नाही, हे नक्की. तर हा मुख्यत्वे फरक. हा, पण मग मला असा त्याच्यावरून प्रश्न पडला की एखाद्याला जर भावनिक समस्या असेल तर त्याने आधी मानसशास्त्रज्ञाकडे जायचं का मानसोपचार तज्ञाकडे जायचं? सांगते, आत्ताच्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला असं दिसतं की एक ना, खरं सांगायचं तर मुळातच मानसोपचार तज्ञ किंवा मानसिक समस्या मला आहे असं आधी मान्य करणं, आणि ते मान्य केल्यानंतर ती गोष्ट, आणि माझी समस्या ही मी डॉक्टरांकडे, मी असा कुठला डॉक्टर असतो का, किंवा असला तरी तो वेड्यांचा डॉक्टर, असं जे एक पूर्वापार चालत आलेलं होतं. तर मला आता गेली मी जवळपास एक आपण असं म्हणूया 30 वर्ष या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करतेय, आणि त्याच्यामध्ये मला एक खूप बदललेलं चित्र दिसतं की आता तर एवढं झपाट्याने वाढलेलं आहे की गुगलमुळे म्हणा, किंवा एकूणच माहितीचा जो काही एक इझी ऍक्सेस झालेला आहे लोकांना, त्याच्यामुळे ना ते सेल्फ डायग्नोसिस करून अगदी, म्हणजे असं काही थांबत नाहीत की मला सायकियाट्रिस्टलाच भेटायचंय किंवा मला सायकोलॉजी, ते दोन्ही म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजी हे असं मी म्हणेन त्यातल्या त्यात. कारण सायकोलॉजीमध्ये सुद्धा ना खूप साऱ्या ब्रांचेस आहेत, शाखा आहेत त्याच्या. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की एक चिकित्सा मानसशास्त्र, म्हणजे ज्याला मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे, म्हणजे चिकित्सा करणं कुठल्याही आजाराचा, म्हणजे भावनिक आजार असेल तो, वर्तनाचा आजार असेल, जो मनमेंदू मधला बेसिकली बिघाड, आणि मग तो बिघाड हा कुठल्या रसायनांमुळे झाला आहे, काय बाबा त्याच्यामध्ये डेप्थ आहे, कशामुळे ही व्यक्ती असं वागतेय. कारण
आमचं पॅरामीटर काय असतं मानसशास्त्रज्ञांकडे किंवा मानसोपचारज्ञांकडे येण्याचं, की हा वागतोय ते फार आता अनॉइंग झालंय किंवा आता आम्ही ह्याला पेलू शकत नाही किंवा आता ह्याच्या समस्या या अग्रेसिव्हनेस असेल किंवा चिडचिडेपणा झालेला असू शकतो किंवा नैराश्य, एकलकोंडेपणा झालेला असू शकतो. असं टोकाचं कुठलंही वर्तन हे जेव्हा टोकाचं होतं, कुठलीही भावनिक समस्या ही जेव्हा टोकाची दिसायला लागते आणि कुटुंब किंवा कुटुंबातली व्यक्ती त्या व्यक्तीला सांभाळू शकत नाही, त्यावेळेला ऍक्च्युली तुम्ही मग सायकियाट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट यांचा आधार घ्यावा इतक्या निकषाला येता. मग ती व्यक्ती जी सफर होत असते ती प्रत्येक वेळेस मी मगाशी म्हटलं तसं आयदर सेल्फ म्हणजे स्वतःहून आलेली असते किंवा बऱ्याच वेळेला असं दिसतं की कोणीतरी आमच्याकडे आणतं त्यांना, नातेवाईक किंवा कोणीतरी घेऊन येतं. म्हणजे मुलं असतील, आता अगदी म्हणायचं अडॉलसंट्सच मुलं असतात आमच्याकडे येणारी खूप. तर त्यांना कधीही विचारलं, अरे बाळा तू तुझं आलायस का, स्वेच्छेने आलायस का? नाही, हिनी आणलंय. म्हणजे जसं की मी आरोपीच्या पिंजऱ्यात आहे आणि मला आणलेलं आहे. ही भावना मला एक 20 वर्षापूर्वी वगैरे दिसायची, पण आता झपाट्याने या 10-1 वर्षामध्ये मला असा फरक झालेला दिसतो की आता मुलं अप्रोच होतात आमच्याकडे. अरे वा. पण आणि हा बोल. म्हणजे हे तू सांगतेस ते आता तरुण मुलं स्वतःहून येतात हो तुमच्याकडे. हो हो पण हो हो. हो ना, पण पूर्वापार जे चालत आलेलं आहे, जी आमच्या वयाची पिढी असेल किंवा त्याच्याही आधीची पिढी असेल, त्यांना जर काही तशा समस्या येत असतील, भावनिक समस्या, तर ती येतात का? हो, हो. अगदी ती सुद्धा येतात. फक्त मी हं, म्हटलं तसं, की आता बघा मोहना कसं झालंय, की इंटरनेट ॲक्सेस हा त्याच्यामधला एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आता आपली पिढी किंवा आपल्या आधीची एक पिढी, आपल्या पालकांची पिढी असं जर आपण बघितलं तर तेवढं गुगल करणं हे त्यांच्या अगदी काय असं अंगवळणी पडलंय अजून असं हं, म्हणता येणार नाही. म्हणजे ते त्यांचं गुगल काय तर सोशल आजूबाजूचे कॉन्टॅक्ट्स, की अगं मी मैत्रिणीला विचारलं, की मी एखाद्या मैत्रिणीशी बोलून येतं ना, मला होतं थोडासा हं, त्रास, झोप लागत नाहीये किंवा काही विचार येतात, पण मी मैत्रिणीशी बोलते, मला कदाचित बरं वाटेल. असं ते जवळपास महिनाभर, 2 महिना, 3 महिने अशी त्यांच्या परीने ज्याला आपण म्हणतो ना, की एक कोपिंग स्ट्रॅटेजी त्याच्यावरती हं, काढत असतात. पण मी मगाशी म्हटलं तसं, की जेव्हा हे बोलून सुद्धा तोच विचार किंवा नकारात्मक भावना किंवा कुठल्याही टोकाची भावना ही हं, परत, 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 परत आपण अनुभवत असू, तर मात्र त्यावेळेला ते इंडिकेशन असतं आणि अशा वेळेला असं आम्ही म्हणतो, की त्या भावनेची कुठल्याही वर्तन भावना असू दे, वर्तनाची समस्या असू दे किंवा भावनिक समस्या असू दे, याच्यातली तीव्रता, इंटेन्सिटी, त्याची हं, फ्रिक्वेन्सी, त्याची हं, वारंवारता आणि त्याचा कालावधी म्हणजे त्याचं ड्युरेशन हे हं, किती आहे बरं? किती काळाकरता आपण ते ओझं, नकारात्मक भावनांचं हे आपल्या खांद्यावरती घेऊन जायचं हं, आणि हे घेऊन जाता जाता मग त्याचा शरीरावरती परिणाम होतो. कारण मन आणि मेंदू किंवा हं. मन आणि शरीर हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे वाक्य आता चावून चोथा झालेलं आहे. पण मी मगाशी म्हणलं तसं तुझा प्रश्नाचं उत्तर द्यायचं प्रिसाइजली तर मला असं म्हणायचंय, की येस ते कदाचित थोडासा वेळ घेतात यायला. हं, तेवढं पटकन येत नाहीत इझिली. मी मगाशी म्हटलं तसं, की हं, एकतर रिजिडिटी असते, नाही मला नाही झालंय काही किंवा हां, हे काय सांगणार आम्हाला सांगून, आम्हाला माहितीये सगळं हां, किंवा आता एवढे उन्हाळे पावसाळे आम्ही बघितलेत. काउन्सेलिंग असं काय वेगळं असतं वगैरे आणि गंमत म्हणजे त्यांना असं दिसतं, की आमच्यासारखे आता समज कोणी माझ्याकडे 60-70 वर्षाचे आजी-आजोबा आले. हं, तर त्यांना त्यांच्यापुढे मी लहानच वाटते. अरे मग ही अच्छा तू काय आम्हाला सल्ला देणार? हां, मी सल्ला देणार असं सुरू असतं. मग हं, तिथपासून सुरुवात करायला लागते, की बरं एकतर हा सल्ला नाहीये. जरी आपण बोलत असलो किंवा ही टॉक थेरपी अशा हं, प्रकारची जरी थेरपी असली, हं, तरी ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या स्किल्सने किंवा एक सायन्स आहे ते सुद्धा. इट्स बेसिकली अ सायंटिफिक अप्रोच जो हं, आम्हाला घ्यायला लागतो, की त्याच्यामध्ये लिसनिंग असतं, त्याच्यामध्ये एम्पॅथी असते, म्हणजे ज्याला आपण सहवेदना किंवा सहअनुभव जो घ्यायचा असतो त्या प्रोसेसमध्ये, की काय बाबा यांचे इमोशनल प्रॉब्लेम्स आहेत. त्या सगळ्याची प्रोसेस आहे, की हिस्ट्री घ्यायला लागते आम्हाला, की हा हं, त्रास कधीपासून सुरू झाला. बाकीचे तर काही आजार नाही आहेत ना याच्याबरोबर. घरात कोण कोण असतं म्हणजे सामाजिक ज्याला आपण म्हणतो बायोसायको सोशल म्हणजे हं, त्याच्यामध्ये बायोलॉजिकल फॅक्टर्सचा सुद्धा आम्हाला विचार करायला लागतो. सायको सोशल कुठल्या कौटुंबिक किंवा सांस्कृतिक बरं. वातावरणातून ही हं, व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे, तिची आर्थिक स्थिती कशी आहे. कारण या सगळ्याचा आपल्या मानसिकतेवरती म्हणजे परिणाम. अल्टिमेटली आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवरती, विचार, भावना आणि वर्तन अशी हं, जी त्रिसूत्री आम्हाला
दरवेळेस साधायची असते आणि त्याच्यातला समतोल हा आम्हाला सांभाळायचा असतो. हे आम्हाला बघायला लागतं आणि मग तिथपासून सुरुवात करायला लागते की हे सल्ले नसणार आहेत. तुम्ही जरी आत्ता सुरुवातीला बोललात तरी आम्ही ऍक्टिव्हली ऐकतोय ते आणि त्याच्यातून आम्हाला कित्येक गोष्टी कळणार आहेत की ज्या आपण याला सायको अनालिसिस म्हणतो आपण, की मग आपण या सगळ्याचा एक अनालिसिस करून काही निष्कर्षाप्रत येणार आहोत. आणि हे निष्कर्ष का? तर ऑब्व्हियसली असं नाहीये की आपल्याला तुम्हाला लेबल करायचंय. तर आपल्याला हे जे काही तुम्हाला त्रास होत आहेत वारंवार, मी मगाशी म्हटलं तसं, त्याची तीव्रता जाणवतीये, त्याची वारंवारता जाणवतीये, फ्रिक्वेंटली झोप येत नाहीये. म्हणजे माझ्याकडे अशा कित्येक केसेस येतात की महिना, दीड महिना, काय 6 महिने आम्हाला झोप येतच नाही आणि आता आम्हाला त्याची सवय झाली, इन्सोमनिया. आणि हे सगळं अगदी तोंडपाठ असतं. म्हणजे सेल्फ रिलेटेड गुगलला विचारलं तर नाही, मला माहितीये ना, मी सेल्फ डायग्नोज करून आली आहे, मला ADHD आहे, मला माहितीये ना, मला इन्सोमनिया आहे, मला माहितीये ना, मला काय आहे. हो, तुम्हाला माहितीये, बरोबर आहे. गुगल तुम्हाला सगळं जेनेरिक देत आहे, पण तुम्हाला जे काही आता होतंय त्याचा तुमच्या कॉन्सन्ट्रेशनवरती, म्हणजे अल्टिमेटली तुम्हाला काम करण्यामध्ये थकवा येतोय किंवा तुम्ही चिडचिडे होताय किंवा तुमच्या ब्लड टेस्ट केल्या, आता कित्येकदा असं दिसून येतं की B12, D3 किंवा अशा ज्या काही आपल्याला जे काही बेसिक्स एक न्यूट्रिशनल व्हॅल्यूज लागतात टू वर्क इफेक्टिव्हली, हे सगळं कमी जास्त असू शकतं, पातळ्या बेसिकली हॉर्मोन्सच्या. आणि मग त्याचा शरीरावरती परिणाम होतो. मग आपण म्हणतो की ताण जाणवायला लागलाय, स्ट्रेस जाणवतोय. आणि हेही म्हणतात की स्ट्रेस काय फार कॉमन आहे ना, सगळ्यांनाच जाणवतो. नाही, आणि तर मुख्य असं ते म्हणजे पिक्चर आहे. आणि नेहमी मला असं वाटतं की आपण कसं म्हणतो किंवा सगळेच जण की मित्रमंडळींशी बोललात ना की झालं, म्हणजे हो, एकदा तुमचं मन मोकळं झालं ना की झालं, हो. मग तुम्हाला मानसोपचाराची काही गरज नाहीये. तर ते तसं नसतं, बरोबर? ते तसं नसतं. कारण मी मगाशी म्हटलं तसं, की इथे येऊन तुम्ही नुसतंच बोलत नाही, तर ते जे बोलणं असतं हे ऐकून घेणारा हा व्यावसायिक असतो. म्हणजे तो बेसिकली त्याच्यातला तज्ञ का म्हणायचं, तर आमचा सगळा जो अभ्यास असतो झालेला, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या थिअरीज, वेगवेगळे अप्रोचेस, कशाप्रकारे काय आत्ता निदान करण्याकरता आधी बेसिकली निदान करायला लागतं, की ठीक आहे ना, इन्सोमनिया सगळ्यांना दिसतोय, झोप येत नाही हे लक्षण आहे. पण त्यामागची त्याची मानसिकता किंवा तो विचार त्यावेळेला काय करतोय, कशामुळे, कधीपासून याची सुरुवात झाली, म्हणजे ज्याला उत्खनन म्हणतो आपण, की डिगिंग. पण ते डिगिंग करताना इट शुड बी अ व्हेरी काइंड ऑफ, ज्याला आपण म्हणतो की बरोबर जिथे गरज आहे तिथे तो प्रश्न विचारून त्याला बोलतं करणं. किंवा कित्येक वेळेला, प्रत्येक वेळेस त्याला, म्हणजे कित्येक वेळेला बोलतही नाहीत आलेली लोक, पण ते सुद्धा एक, ज्याला आपण म्हणतो ना की संवाद नाहीये, पण त्याच्यामध्ये एक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, हा जो म्हणजे आपण थ्रेड चेहऱ्यावरून म्हणतो, वगैरे तुमच्या लक्षात येतं की का? हावभाव त्यांचे ते हा. कसे बसलेत. म्हणजे कित्येकदा एखादा मुलगा आलेला असतो आणि त्याला अतिशय आता ॲडॉलसन्स मध्ये बघायचं झालं आता तर अफेअर्स असतात त्यांची, काय असतं रिलेशनशिप, ब्रेकअप्स, आणि त्यावेळेला ना अजिबात बोलायचं नसतं. पण कुठेतरी त्यांना तो एक सपोर्ट हवा असतो, जो पेरेंट्स कडून कदाचित मिळतोच प्रत्येक वेळेस असं नाही. मग नुसते येऊन ते बसतात की नाही, आम्हाला कोणीतरी समजून घेतंय, असे 1-2 सेशन्स होतात. काही बोललं जात नाही, कदाचित कदाचित किंवा फार कमी बोललं जातं, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं, एवढंच त्याचं स्वरूप असतं. पण हीच मुलं नंतर नंतर बोलायला लागतात, कारण त्यांना रॅपो, ज्याला आम्ही म्हणतो विश्वास, सगळ्यात महत्वाचा आहे. तो विश्वास जेव्हा त्यांना जाणवतो की बाबा आता इथे आम्ही आलोय म्हटल्यानंतर या खोलीच्या बाहेर आम्हाला जे काही वाटतंय ते ही व्यक्ती नेणार नाही. हा फार महत्वाचा फरक आहे मला असं वाटतं. तू जो मगाशी म्हणालीस मैत्रिणी हे सल्ले देतील तुम्हाला, कदाचित टेम्पररी बाहेरही काढतील, पण मुळात एक तर ते किती ते सायंटिफिकली करू शकतील. दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये एक ती ऑब्जेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, एक तटस्थपणे बघणं. कारण किती नाही म्हटलं तरी तू माझी मैत्रीण आहेस का, तू माझा मित्र आहे म्हटल्यानंतर माझे काही ऑलरेडी तुमच्याबद्दलचे पूर्वग्रह हे झालेले आहेत, किंवा मला माहितीये की तू अशीच आहेस, तू तशीच आहेस. जजमेंटलिझम हा जो एक भाग असतो, किंवा की आपण पटकन किंवा समाज जजमेंट देतो. माध्यमात आपण बघतो की आत्महत्या केल्याच्या वगैरे जेव्हा बातम्या असतात तेव्हा खूप लोक असं लिहितात की आमच्या घराचं दार उघडं आहे, तुम्ही आमच्याकडे कधीही या आणि मन येस. मोकळं करा. तर हे वास्तविक शक्य आहे का, आणि असं करणे योग्य पण आहे का? आता ह्याच्यात 2 गोष्टी आहेत, की एक
एक हेल्प म्हणून, की बाबा हा तुम्ही आमच्याकडे या, म्हणजे अगदीच जिथे निचराच होत नाहीये कसला आणि वेंट आउट व्हायला पाहिजे, तर त्या केसमध्ये कोणीतरी आहे. म्हणजे आता कसं होतं या केसेसमध्ये, की काही लोकांमध्ये मी म्हटलं तसं समज नैराश्य खूप आलेलं असेल, हं, काही स्ट्रेसमुळे म्हणा, काही घरातल्या गोष्टींमुळे अडचणी अनेक असतात कारण, हं, तर त्याच्यामुळे समज एखाद्याला तो ताण अगदीच पेलवतच नसेल आणि अशा वेळेस त्याच्या घरात कोणी बोलणारं नसेल, तर अशा प्रकारची मदत ही फर्स्ट एड ठरू शकते असं मी म्हणेन, हं, की हं, ज्याच्यामध्ये की तो त्याचं आयुष्य संपवायच्या मार्गावरती असेल कदाचित, पण तिथे एखादं उघडं दार दिसलं आणि कोणीतरी ऐकणारा कान दिसला, हं, तर मला असं वाटतं की इथे आपण खूप एक मोठं म्हणजे काम अशा प्रकारे होतं की ऍटलिस्ट त्याला त्या ठिकाणी कोणीतरी माणूस आहे आणि मी ऐकतोय तुझं, हं, हे ऐकणारं कोणीतरी मिळतं. त्यामुळे ती कदाचित आत्महत्येची त्याच्यातली जी प्रवृत्ती बळावत असेल किंवा सेल्फ हार्म करण्याची प्रवृत्ती बळावत असेल, ही हं. कुठेतरी कमी होऊ शकते काही अंशी. हे पण थोडासा आधार मिळू शकतो. आधार मिळू शकतो. हां, पण हाच आधार पूर्ण बरोबर आहे का? तर असंही नाही. हं, तर अशा वेळेस आम्ही असं म्हणतो, की अशी जी दारं उघडलेली असतात, या दारांपर्यंत तो अवेअरनेस घेऊन जायचा, की आता तुमच्या जर असं लक्षात आलं ना, की इथे एखादी व्यक्ती तुमच्याकडे खूप अशी भावनिक अस्वास्थ्याने आलेली आहे हं, किंवा तिला तिचे प्रॉब्लेम्स काही सॉल्व्ह करता येत नाहीये, तुम्हाला झेपत नाहीये, तर तुम्ही या संस्थांना ॲटलीस्ट कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही अशा ट्रेन्ड सायकॉलॉजिस्ट किंवा सोशल वर्कर्स किंवा ज्याला आपण म्हणजे मेडिकल प्रोफेशनल्स म्हणतो, अशांच्या संपर्कात त्या व्यक्तीला आधी न्या. इतकं तर आपण नक्कीच करू शकतो आणि ते खरं. कळतं. त्यामुळे तू म्हणालीस तसं ह्याच्यामध्ये खूप लाँग टर्म हं, त्या हेल्पवरती मी असं नाही म्हणणार की रिलाय राहावं. अवलंबून राहता येईल पण असं. बुडत्याला काठीचा हां, आधार हां. असं ते असतं आणि आणि ते मग एकदा मिळालेलंच आहे. तुझ्याकडे एकदा तुझ्याकडे यायला लागले म्हणजे तुझा स्वतःचा अनुभव काय आहे, की एकदा एखादी व्यक्ती तुझ्याकडे यायला लागली, की साधारण किती वेळा यावं लागतं त्या व्यक्तीला? पहिली जी आमची अगदी बेसिक भेट असते त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं आम्ही पूर्ण हिस्ट्री घेतो त्यांची. हं, म्हणजे तुम्हाला हा आता जो काही त्रास होतोय, या त्रासाच्या सगळ्या या समस्येमागची सगळी कारणं, हा पहिल्यांदा सगळ्यात कधी झाला? कुठली लक्षणं दिसली? हं, घरात कोणाला होता का? ह्या त्रासामध्ये तुम्हाला नेमकं काय होतं हे त्याच्या तोंडून ऐकणं हे फार गरजेचं असतं. आता आमच्या फील्डमध्ये तुला हेही माहिती आहे, की काही आजार हे वास्तवाला धरून असतात, काही हां, वास्तवाला न धरून असतात. म्हणजे ज्याला आपण स्किझोफ्रेनिया सारखे आजार म्हणतो. सायकॉटिक आणि न्यूरॉटिक हं, अशा 2 क्लासिफिकेशन्समध्ये आपण त्यांना डिव्हाईड करू शकतो. हं, तर आता जे वास्तवाला धरून आहेत, म्हणजे मी म्हटलं जसं न्यूरोसिस ज्यांना आहे, की बाबा पटकन अँक्झायटी, मूड स्विंग्स, डिप्रेशन ह्याच्याकरता ज्यांची पर्सनॅलिटी प्रोन आहे किंवा हं, त्यांच्यामध्ये असे काही व्यक्तिमत्व ट्रेट्स असतात. मग आम्हाला काय लागतं पहिल्या मीटिंगमध्ये तर सगळं हे समजून घ्यायला लागतं, की याचा प्रवास की बाबा ह्या अस्वास्थ्यामागची कारणं काय आहेत आणि ती हं, कधीपासून झाली. दुसऱ्या ह्याच्यात साधारण डिपेंडिंग ऑन दॅट त्रास आम्हाला ठरवायला लागतं, की याला नेमकं काय त्रास आहे. म्हणजे कित्येकदा असं होतं, की कोमॉर्बिडिटीज खूप असतात. म्हणजे नुसतंच नैराश्य नाही, तर नैराश्यामागे अँक्झायटी पण असते. अँक्झायटी मागे आणखीन मूड स्विंग्स पण असू शकतात. मग ट्रीटमेंट नेमकी कशाला द्यायची? हां, काय आत्ता जास्त आहे किंवा मला सुद्धा जर एखाद्याबरोबर काउन्सेलिंग थेरपी किंवा थेरपी सेशन्स करायचे आहेत, तर आय शुड नो की ह्या व्यक्तीचा नेमका बिलीफ, हं, धारणा ज्याला आपण म्हणतो स्वभावातल्या, त्या कुठल्या धारणा याला त्रास देत आहेत. म्हणजे म्हणजे मी बेसिकली आर-ई-बी-टी थेरपी म्हणजे याला रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी, विवेकनिष्ठ उपचार पद्धती असं मराठीत त्याला म्हणतो आम्ही. हं, ही डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी साधारण 1953 मध्ये अमेरिकेतच काय म्हणूयात त्याला शोधलेली अशी थेरपी आहे आणि सध्या ऑल ओव्हर वर्ल्ड ह्या थेरपीला सीबीटी आणि आर-ई-बी-टी अशा 2 थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी आणि रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी या प्रचंड वापरल्या जातात. कारण त्या एव्हिडन्स बेस्ड आणि सोल्युशन फोकस्ड आहेत. अच्छा. हं, हां, म्हणजे काय? तर तू समज माझ्याकडे एखादा काही तुझा समस्या तुझी घेऊन आलीस, तर ती मी नुसतीच ऐकत नाही हां, किंवा त्याला नुसतंच मी मगाशी म्हटलं तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये टेस्ट करा, तुम्हाला हे झालंय सांगा, असं नाही. तर आता पुढची जबाबदारी अशी वाढलेली असते, की हां, म्हणजे तुला ना आता तुझ्यामध्ये आता कदाचित न्यूनगंडाची भावना आहे, हं, पण ना ती का आहे हे आपण समजून घेऊया आणि काउन्सेलिंग हे ती का आहे म्हणजे ते इन्साइट्स देणं आणि मग ती कशी कमी करायची. हं, हं. त्याकरता टेक्निक्स, त्याकरताचे कोपिंग मेकॅनिझम्स हे आम्ही डेव्हलप करतो पण म्हणजे आणि
कमीत कमी 2 किती 4 वेळा 5 वेळा म्हणजे असं हा, आता ही कमी आणि सगळी तीव्रता किती आहे त्याच्यावरती असं, पण साधारण ऑन ऑफ एक 5 ते 6 सेशन्स अच्छा लागतात पण एका आणि केसला. हा आणि असं होतं का की तुझ्याकडे ते यायला लागतात की काहीतरी समस्या आहे म्हणून आणि तुला माहितीये त्या व्यक्तीला पण माहितीये की कमीत कमी 6 वेळा तरी त्यांनी यायला पाहिजे पण हो, मध्येच सोडून देतात असं पण करतात का? सोडून देतात, पण ह्याचं प्रमाण खरं सांगायला तर आता खूप कमी झालंय. हं, म्हणजे मी म्हटलं तसं त्यांना जर थेरपी सुद्धा असं दिसायला लागलं ना, की आपल्याला होमवर्क्स देतात, आपल्याला हं, काहीतरी टास्क देतात आणि आपल्याला हे करून त्यांना येऊन दाखवायचंय, म्हणजे आणि ह्याचा मला फायदा होतोय. हं, तर मी तुला मगाशी म्हटल्या 2 थेरपीजचा जो मी उल्लेख करते वारंवार, की हं, सीबीटी आणि आरईबीटी या थेरपीज मुळात अशा आहेत ना, की या तुमचं आयुष्य बदलून टाकतात आणि ह्याच्याकरता कोणालाही म्हणजे अगदी आय डोंट हॅव टू वेट फॉर की मला प्रॉब्लेमच आला पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह सायकॉलॉजी नावाची ब्रांच आहे सायकॉलॉजीची आता एक, की ती शाखा काय करते तर इन जनरल पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन क्रिएट होण्या दृष्टीने आपण कशा प्रकारे स्वतःला घडवूयात किंवा स्वतःवरती काम करूयात, सेल्फ टॉक कसा करूयात, स्वतः आपल्यामध्ये काही अनहेल्दी असे हॅबिट्स ज्याला आपण अगदी सिंपल याच्यात म्हणायचं तर सवयी असतात हं, किंवा काही विचार असतात. बघ म्हणजे आपण ज्याला आपण मतं आहेत माझी, खूप हं, ठाम मतं आहेत, तत्व आहेत माझी. पण अरे ते तत्व जर आत्ताच्या सत्य काय म्हणूयात त्याला परिस्थितीमध्ये तुला मदत करत नसेल पुढे जायला, तर त्या तत्वाला मुरड घालण्याची मानसिकता हं, ही तू तयार केलीस तर तुझा इमोशनल त्रास तू कमी करणार आहेस. बरोबर हं, हं, आणि आरईबीटी म्हणून मला आवडते, की हं, ती काय म्हणते, की समोरची सिच्युएशन किंवा व्यक्ती युजुअली आपल्या सगळ्यांचा रोग काय असतो, "अरे यार, मला ते तिकीट मिस झालं ना, कारण त्यांनी काउंटर बंद केलं." हं, हं. युजुअली ब्लेम गेम असतो हो, आणि हो. मग ते फ्रस्ट्रेट होतो आपण. पण मग हं, इथे अप्रोच बदलायचं काम आम्ही करत असतो, की असं नाहीये, आपलं सुद्धा काही गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या तर त्या इम्प्रूव्ह कशा करायच्या? हं. काय करूयात म्हणजे आपण त्याची सुरुवात करू. सो हे उदाहरण थेरपीमध्ये होतं आणि म्हणून आजकाल थेरपी डिस्कंटिन्यू होतीये अच्छा किंवा मध्येच सोडून गेलेत. असं माझ्याकडे तरी फार कमी होतं आणि अगदी छान आणि आणि अगदी सांगतातही आणि आता तर कोविड नंतर असं झालंय ना, की ऑनलाईन काउन्सिलिंग सेशन्स ही खूप हं. मॅक्सिमम आम्ही करत असतो. आणि एकदा तुला रॅपो छान तुला झाला अशी की 1-2 उदाहरणं तुझ्याकडे आलेली सांगता येतील का, की ज्याने तुला खरंच खूप आनंद झालाय, की आपल्याकडे हे आले आणि त्यांचं भलं झालं? हो. आता अगदीच सांगायचं तर एक ऑटिस्टिक म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे ज्याला ऑटिस्टिक स्वमग्न मुलं आपण म्हणतो. हां, हां. तर अशा मुलांचं निदान हे जेवढ्या लवकर होतं तेवढं खूप चांगलं असतं. पण त्याचबरोबरीने त्यांचं निदान होतं, पण त्यांच्या पालकांना तो एक्सेप्टन्स देणं. कारण शेवटी कितीही नाही म्हटलं तरी माझं मूल वेगळं आहे किंवा हं. माझं मूल स्पेशल आहे. ही भावना किंवा ह्या विचार त्या त्या पालकांना तुम्ही ॲक्सेप्ट करा असं करणं सांगणं कठीण आणि तो असतं. हं. लवकर ॲक्सेप्ट करा हे सांगणं, हे जरा चॅलेंजिंगच काम असतं. किंवा कित्येकदा मला असं होतं, की अरे मी आयक्यू केलाय, म्हणजे बुद्ध्यांक काढलाय, आयक्यू केलाय हं. आणि त्या आयक्यूमध्ये मला कळलं, की पालकांना वाटतं, की मूल खूप माझं हुशार आहे. कारण हं. ते काही ठराविक गोष्टी करतं. पण ॲक्चुअली आयक्यू जो आहे तो सीबीएसईचा त्याचा अभ्यासक्रम तो झेपवेल एवढा नाहीच आहे. म्हणजे तो नाहीच आहे. हं. त्याचा आयक्यू आपण म्हणूया, की थोडासा बॉर्डर लाईन कॅटेगरीमध्ये आहे. हं. आता जेव्हा मी ही गोष्ट त्यांना क्लिअरली सांगते विथ कन्फ्रंटेशन, पण हं. त्याला सुद्धा एक स्किल आहे ते सुद्धा आणि काउन्सेलिंगला ना असा सरसकट रूल नाहीये म्हणजे आता हे असंच सांगा बरं असं नाहीये ते. हं. असं नाही. ते हं. ही आर्ट आहे आणि हं. ती तुम्ही किती जेन्युइनली म्हणण्यापेक्षा तुम्ही किती छान प्रकारे आणि त्या व्यक्ती समोरची नस पकडून त्या ती व्यक्तीला करता. जे समजेल अशा पद्धतीने सांगण्याचं हां. कौशल्य. आणि ते करताना कधी-कधी टच, कधी-कधी मला माहितीये की तुम्ही कशातून जाताय. मला माहितीये की म्हणजे जी मी मगाशी सहवेदना म्हटलं, हं. एम्पॅथी म्हटलं. म्हणजे आपण कुठेही सिम्पॅथी दाखवत नाही तिथे त्यांना. हं. पण त्यांना ही भावना हे देऊन की तुम्ही इथे या प्रवासात एकटे नाही आहात. अशी कित्येक मुलं आम्हाला माहिती आहेत. ह्या मुलांचं पुढे सगळं छान होतं जर त्यांना त्यांच्या एबिलिटीला धरून हं. त्यांच्या क्षमतांचा विकास करण्याजोगी जागा जर हं. आपण दिली, असा त्यांना विश्वास द्यायचं पुढे गेलं ना, तर माझ्या अशा
कित्येक केसेस आहेत मुलांबरोबर केलेल्या, की त्यांना पटकन ते ऍक्सेप्टन्स आलेलं आहे पालकांमध्ये, आणि त्या ऍक्सेप्टन्समुळे त्यांचं शिक्षण त्यांच्या क्षमतेनुसार हे पुढे चालू राहिलेलं आहे. आणि अशी कित्येक मुलं आज छान कुठल्या ना कुठल्या तरी बँडमध्ये आहेत. मी आता हे फक्त एक ऑटिस्टिक स्वमग्न मुलांबद्दल बोलले. काही मतिमंद मुलांचे IQ होतात, मग त्यांना त्या त्या वयोगटात त्या त्या त्यांच्या ग्रुपमध्ये बसवून, किंवा आता आम्ही जेव्हा हे करतो IQ टेस्ट करतो तेव्हा नंबर मिळतो ना आमच्या हातामध्ये, की बाबा आता ह्याचा IQ आहे लेट से 60, ह्याचा IQ आहे 58. आता ह्याचा अर्थ काय, तर ह्या कॅटेगरीज आहेत. तर त्या त्या कॅटेगरीजमध्ये माइल्ड मेंटल रिटार्डेशन ही कॅटेगरी आहे, मॉडरेट आहे. आता ह्या कॅटेगरीज का झाल्या, तर त्यांच्या बुद्धीची कुवत ही त्या त्या कॅटेगरीमध्ये आहे, त्यामुळे तो तेवढंच झेपवणार आहे. हे आपण ही मानसिकता किंवा ह्याला सायको एज्युकेशन म्हणतात. म्हणजे तुम्ही एज्युकेट करताय विथ द सायंटिफिक डेटा इन युअर हँड्स अँड विथ प्रोव्हाइडिंग देम, ज्याला आपण म्हणूयात की प्रॉपर रिसोर्सेस. कारण रिसोर्स मॅनेजमेंट पण खूप महत्वाची आहे. पालकांना माहितीच नसतं तोपर्यंत की कुठे शाळा आहेत, कुठल्या संस्था आहेत. तर ही माहिती मिळून मुलं पुढे जाताना दिसतात जेव्हा मला, तेव्हा मला असं वाटतं की येस, इथे एक खूप छान आहे, हे काम चांगलं आहे आणि कोणाचं तरी आयुष्य याने उभारलंय. पण असं कधी झालंय का की तू खूप प्रयत्न केलेले आहेस पण तुला पाहिजे ते यश त्याच्यात दिसलेलं नाहीये, असं झालंय कधी? मी नाही असं म्हणणार नाही खरं, पण असतात काही. मी सांगू असे कुठे आम्हाला येतात, म्हणजे मला तरी कुठे अडचण येते, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स असतात काही, म्हणजे व्यक्तिमत्वातले कायमचे खूप मुरलेले दोष सगळ्यांमध्येच असतात, पण त्याची सिव्हिरिटी, मी मगाशी म्हटलं तसं पर्सनॅलिटी डिसऑर्डर PD ज्याला आम्ही म्हणतो, डायग्नोसिस, त्याचा हे काय असतं, तर एखाद्या ट्रेट्स, त्याच्यामध्ये जे ट्रेट्स आपल्या व्यक्तिमत्वामध्ये असतात त्या ट्रेट्सची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी ही खूप टोकाला गेलेली असते. म्हणजे आपण म्हणतो ना की ही अशीच आहे, म्हणजे ते म्हणतो ना कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी, दॅट काइंड ऑफ, की तो स्वभावच सोडत नाही ती व्यक्ती. आणि समज आता त्याचा स्वभाव समज असा असेल की संशय घेणं सतत, ज्याला आम्ही म्हणतो क्लस्टर C मधली पर्सनॅलिटी, बाकी सतत क्लस्टर्स असतात पर्सनॅलिटीचे, तर सतत संशय घेणं समज अशी जर वृत्ती असेल, तर त्याच्यामध्ये काय होतं की ती व्यक्ती प्रत्येकावरती स्वतःवरती संशय घेत स्वतःला आयसोलेट करते, म्हणजे ती कोणाबरोबर मिळून मिसळून वागूच शकत नाही. मग असं होतं की आलेल्या थेरपिस्टकडे, माझ्याकडे ती व्यक्ती येऊन बसली तरी तिचा विश्वासच नाही, तुझ्यावर विश्वासच ठेवत नाही ती, म्हणजे त्याबद्दल शंका मनात. ही कशावरून, तुम्ही कशावरून सांगणार नाही, किंवा मला तुम्हाला सांगायचं नाहीये कारण मला सेफ वाटत नाहीये. त्यामुळे अशा ठिकाणी मग अडकाठी येते. आणि असं काही नाही की त्या व्यक्तीला सायकोसिस असतो, म्हणजे ती व्यक्ती पूर्णतः विचार करू शकते, पण तेवढा एक बाक विचारांचा तो तसाच आजारीच राहिलेला असतो. त्या व्यक्तीची वृत्तीच तशी असते. तर आता मला एक असं विचारायचं, एखादी विशिष्ट समस्या असेल, म्हणजे जसं मी तुला कळवलेलं तसं की एखाद्या घरात जर अपमृत्यू झालेला असेल, तरुण मूल गेलेलं असेल, तर नेहमी त्या व्यक्तीला असा प्रश्न पडत असतो की हे का झालं, माझं काय चुकलं, आणि ह्याच्यातून आपण बाहेर तरी पडणार आहोत का. तर असं जर कोणी तुझ्याकडे आलं तर तू कशी हे? मी तुला मगाशी म्हटलं तसं, इथे ब्लेम आहे बघ, माझ्यामुळे झालं का, माझं काही चुकलं का, त्याला एक सेल्फ ब्लेम ज्याला आपण म्हणतो, की सतत खूप विचार करत करत ती व्यक्ती ना सगळे आडाखे असे करते की नाही मग मी तेव्हा हे केलं नसतं तर, मग मी हे करायला हवं होतं का, असे खूप जण येतात. मग त्यावेळेला मी म्हटलं तसं की त्यांना रिअलिस्टिकली दाखवून द्यायचं की तुम्हाला हे जे वाटतं आहे ते आणि ऍक्च्युली त्याला जे झालेलं आहे ते, ह्याच्यामध्ये सायंटिफिक गोष्टी एक त्यांना दाखवून द्यायच्या. आणि दुसरी गोष्ट, अशा वेळेस ना आम्हाला आधी हे बघायला लागतं की ह्या व्यक्तीला अजून एक महत्वाची नुसतं काउन्सिलिंग करत राहणं ह्याने सगळ्याच केसेस बऱ्या होतात असं नाहीये. मी मगाशी म्हटलं तसं, जर ती व्यक्ती खूपच त्या विचाराने अस्वस्थ होत असेल की माझ्यामुळे असं सारखा ब्लेम गेम तिच्या मनात चालू असेल, तर कुठेतरी तिचा विचार हा आपल्याला तिच्या ब्रेन मधल्या न्यूरोकेमिकल्स, रासायनिक जे बदल होत आहेत तिच्या ब्रेनमध्ये, त्याच्यामुळे तोच विचार तिच्या डोक्यात फिरतोय असंही होतं.
हं, आणि मग इथे आपल्याला ते रासायनिक बदल जे इम्बॅलन्सेस जे होत असतात, न्यूरोकेमिकल इम्बॅलन्सेस, हं. आपण त्याला केमिकल लोचा म्हणतो. बरोबर. हां, हो. आणि त्या केमिकल लोचाला मग पूर्ववत करणं किंवा त्याला रिस्टोर करणं हे गरजेचं असतं आणि ते काम सायकियाट्रिस्ट करायला लागतात. म्हणजे सायकोलॉजिस्टना आधी हा कॉल घ्यायला लागतो, की थेरपी सुरू करण्याच्या मानसिकतेमध्ये आत्ता तो आहे का? किंवा हां, ती आहे का? हां. पण मग का त्याला आधी औषध लागणार आहे? अच्छा. औषधांनी थोडं मन शांत होणार आहे, विचार येणारे कमी होणार आहेत. म्हणजे हं, विचाराची तीव्रता. हं. कारण तरच ती व्यक्ती ऐकण्याच्या मानसिकतेत जाणार पण आहे. मग म्हणजे मग समज आता तुला वाटलं की नाही अ, त्याने मानसोपचार तज्ञाकडे जायला पाहिजे आणि मग ते तुमच्याकडे येऊ शकतात का? म्हणजे तिथे हां, थोडंसं बरं हां. वाटल्यानंतर हो, म्हणजे परत मानसशास्त्रज्ञ. आम्ही आता आय-पी-एच मध्ये तर जशी प्रॅक्टिस करतो म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ जी डॉक्टर आनंद नाडकर्णींची आहे. हं. आमचा तिथे असाच आहे, की आम्ही सायकियाट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट हे वर्क म्हणजे हँड एकत्र इन हँड करतात. चाललेलं असतं ते. हां. कधी मेडिकेशन द्यायचं, कधी थेरपी सुरू करायची. थेरपी आणि मेडिकेशन जर आपण म्हणजे सायमल्टेनियसली केलं, तर हं. त्याचे रिझल्ट्स हे खूप उत्तम असतात बरं. येणारे. हं. पण औषध हे टेम्पररी असतं. हां, आणि बरोबर. काउन्सेलिंग हे जे असतं ते तुमच्या सवयी बदलण्यावरती असतं. तुमची वृत्ती, तुमचेच विचार जे तुम्हाला चुकीच्या सवयींकडे नेतायत, चुकीच्या सेल्फ टॉक ज्याला आपण म्हणतो, की इंटरप्रिटेशन्सकडे नेतायत, नरेटिव्हज क्रिएट करतायत, कोणाबद्दल प्रेज्युडायसेस क्रिएट करतात. तर हे चेंज व्हायला मदत होते या सगळ्याने आणि हं. तो भाग सगळे मिळून करतात. हा कार्यक्रम जे लोक आता बघत असतील आता आणि त्यांना तुझ्याशी संपर्क करायचा असेल तर तुझी माहिती सांगशील का? नंतर आपण ती माहितीमध्ये सुद्धा देऊच. पण हो, हो, आपण हो. तुझी सांगतो. हो, मी पुण्यामध्ये म्हणजे आता जवळपास गेली एक 7-8 वर्ष माझं स्वतःचंही क्लिनिक आहे बावधनमध्ये. अ, माझ्या क्लिनिकचं नाव आहे माइंड ट्रेल इंटेलेक्चुअल सोल्युशन्स. त्याची वेबसाईट वगैरे सगळी आहे. www.mind-trail.com अशी ती वेबसाईट आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांची जी इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ IPH ही सुदृढ मन सर्वांसाठी याने जी संस्था आहे, तिथे मी गेली 6-7 वर्ष पुण्यामध्ये आता IPH सुरू झालंय आमचं. जसं ते सुरू झालं तशी मी तिथे कार्यरत आहेच. म्हणजे आय एम ॲज अ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट. मुख्यत्वे मी क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ आणि माझे REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपीचे सर्टिफिकेशन्स झालेले आहेत. सो आय एम अ ट्रेन्ड थेरपिस्ट. माझा नंबर आहे 7875731518. मानसी, आज तू इथे आलीस आणि ही छान आम्हाला सगळ्यांना माहिती सांगितलीस त्याच्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद. थँक यू.